पुण्याच्या घाटकोपर मधल्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग लागल्याचं समजतंय। इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग लागलेली आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत। ही दृश्य आपण बघतोय। घाटकोपर मधली ही घटना आपण बघतोय। घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग लागली आहे आणि आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी रिद्धेश हातिमी यांच्याकडून। रिद्धेश, सध्याच्या क्षणाला काय परिस्थिती, आग विझवण्यात यश आलंय का? नक्कीच आपण पाहिलं रिद्धी तर घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये ही जी भीषण आहे ती लागली। सकाळी 6-6:30 वाजता ही आग लागली आहे। सध्या तरी आगीला आटोक्यात आणण्याचं काम आहे ते युद्धपातळीवरती सुरूच आहे। जी इमारत आहे इमारतीच्या 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती ही आग लागल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे मानपूर, विक्रोळी, चेंबूर परिसरात अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत ते देखील आता घटनास्थळी पोहोचून आगीला आटोक्यात आणण्याचे काम आहे ते युद्धपातळीवरती सुरू आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 2 ते 2.5 तास झाले, मात्र आग अद्याप शांत नाही झाली। तर तिला आगीला आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेमध्ये सदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही। तसंच आग कशामुळे लागली ही आग शांत झाल्यावर समजेल असं सध्या तरी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे। रिद्धेश, इथले रहिवासी सुखरूप आहेत का? त्यांना आता बाहेर काढलं गेलंय का? सुरक्षित जागी नेलं गेलंय का? आजूबाजूच्या इमारतींना काही धोका आहे का याचा? नक्कीच आपण पाहिलं जेव्हा आग लागली होती तेव्हा तो फायर अलार्म वाजला होता। त्यामुळे एकंदरीत संपूर्ण जे इमारतीचे रहिवासी होते ते सर्व इमारतीच्या खाली उतरले आणि त्यामुळे सध्या तरी या घटनेमध्ये कुठलीच आहे ती जीवितहानी झाली नाही। त्याचबरोबर पाहिलं जे ही जेव्हा आग लागली तेव्हा आजूबाजूच्या इमारतीमध्ये देखील राहणारे रहिवासी आहे ते खाली उतरून सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व आता सध्या तरी रस्त्यावरती उभे आहेत आणि आगीला सर्व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून देखील त्यांना सांगण्यात येत आहे की जोपर्यंत आग शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या इमारत आहे ते सध्या तरी जाऊ नका। त्यामुळे एकंदरीत आजूबाजूच्या इमारतीतील नागरिकांना देखील सध्या तरी रस्त्यावरती थांबण्याचे जे आव्हान आहे ते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून एकंदरीत करण्यात आलं आहे। सध्या तरी आगीला आटोक्यात आणण्याचं काम आहे ते युद्धपातळीवर, मात्र ही आग कशामुळे लागली हे देखील अद्याप आहे ते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना समजलं नाही आहे। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।